आजचं आपलं जे मेन फोकस आहे तो भारताच्या किनारपट्टीचा फोकस आहे. या भारताच्या किनारपट्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कुठं ना कुठं तरी भारताच्या शेजारी असलेला समुद्र किनाऱ्याचा भाग आपल्याला विचार करावा लागतो. बरं, किनारपट्टी तयार होते कशी? किनारपट्टी तयार होते कशी? तर किनारपट्टी तयार होते समुद्राच्या खनन कार्यामुळे किंवा नद्यांच्या संचयन कार्यामुळे. तर किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला खूप काही असे घटक आहेत की जे तयार करतात. त्यातला महत्त्वाचा जो भाग आहे बघा, आता थोड्या दिवसांपूर्वी मी काही एक फाउंडेशन लेक्चर घेतलं होतं 8वीच्या पुस्तकातलं. त्या 8वीच्या पुस्तकातल्या लेक्चरमधून मी तुम्हाला आखात, उपसागर, समुद्र आणि महासागर ह्या 4 गोष्टी समजून सांगितल्या होत्या काही दिवसांपूर्वी अंकुर बॅचमध्ये. तर त्या फाउंडेशन बॅचमधले जे विद्यार्थी येत आहेत त्या विद्यार्थ्यांना आज जरा लवकर आणि फास्ट कळेल. तर आपल्या ही भारताची मुख्य भूमी आहे आणि या भारताच्या मुख्य भूमीच्या दोन्ही बाजूला म्हणजे ही पश्चिम दिशा आणि ही पूर्व दिशा आणि दक्षिणेकडे असलेली ही दक्षिण दिशा म्हणजेच दक्षिणेकडे. तर आपल्या भारताच्या तीनही बाजूनी समुद्राचं पाणी आहे. ॲक्च्युअलमध्ये हे सगळं जे पाणी आहे भारताच्या शेजारचं हे सगळं पाणी हिंदी महासागराचं आहे. कशाचं आहे? हिंदी महासागराचं. हिंदी महासागराचं नावच भारताच्या नावावर ठेवलेलं आहे. हिंदी महासागराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंडियन ओशन. आपल्या भारताला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? इंडिया. म्हणजे इंडियाच्या शेजारी असलेला एक मोठा ओशन म्हणजेच इंडियन ओशन. इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागर. मग हा जो हिंदी महासागराचा भाग आहे हा हिंदी महासागराचा भाग आपल्या भारताच्या तीनही बाजूंनी वेढलेला आहे. कुठून वेढलेला आहे? तर तीनही बाजूंनी वेढलेला आहे. तर तीनही बाजूंनी वेढल्यामुळे पश्चिम, पूर्व आणि दक्षिण अशा तीनही बाजूंनी आपल्याला समुद्र सीमा आहे. तर समुद्री सीमा तीनही बाजूंनी असेल तर त्या जमिनीला काय म्हटलं जातं? तर द्वीपकल्प म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या भारताची जी मुख्य भूमी आहे ही एक द्वीपकल्पीय भूमी आहे. कुठली भूमी आहे? तर एक द्वीपकल्पीय भूमी आहे. ही जी द्वीपकल्पीय भाग जो आपण कन्सिडर करतो त्याच्या आजूबाजूला कोणते समुद्र भाग आहेत? तर आजूबाजूला ह्या द्वीपकल्पीय भूमीवरती जवळपास 6100 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी भारताला लाभली आहे. मुख्य जमिनीला मी म्हणतोय, ज्याला आपण द्वीपकल्पीय भाग म्हणतो, या मुख्य जमिनीला जवळपास 6100 किलोमीटरची मुख्य किनारपट्टी लाभलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये या किनारपट्टीला किनारा मैदान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे भूशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही किनारपट्टी मैदानी प्रदेशात कन्सिडर केली जाते. म्हणजे पठार बनण्याच्या नंतर, भारतीय द्वीपकल्पीय पठार बनल्याच्या नंतर समुद्राचं खनन कार्य, नदीचं संचयन कार्य, समुद्राचं संचयन कार्य या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळं ही किनारपट्टी तयार झालेली आहे. म्हणजे नदी आणि समुद्र यांचं खनन आणि संचयन कार्य लिहून घ्या इथं. या किनारपट्टीची निर्मिती कशी झालेली आहे? तर निर्मिती जर विचार केला तर ती प्रस्तरभंगाने झालेली आहे. तुम्ही प्रस्तरभंग लिहू शकता, पण या प्रस्तरभंगावरती खनन आणि संचयन कशाचं झालं? नदीचं आणि समुद्राचं खनन आणि संचयन होऊन आपल्याकडे किनारपट्टी तयार झाली. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर, आपल्याकडे किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे ती खनन आणि क्षरण. आता तुम्ही म्हणाला सर कसं काय बरं? तर बघा, जनरली काय होतं, आपला हा एक पठार होता. आपला काय होता? एक पठार होता. या पठाराच्या या बाजूला इथे समुद्र होता. कुठे? या प्रदेशामध्ये समुद्र, याही प्रदेशामध्ये समुद्र. तर समुद्र या ठिकाणी खनन, ठीक आहे, आणि संचयन करतो आणि या खनन आणि संचयामुळे तो किनारपट्टी तयार करत असतो. इथं सुद्धा तेच खनन प्लस संचयन कोणी केलं? समुद्राने केलं. इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात संचयन कार्य समुद्राचं आणि ह्याचं झालं.
पण सोबत आपल्या पठारावरून मोठ्या प्रमाणात नद्या वाहत आल्या, तर काही पूर्व वाहिन्या नद्या, पूर्व वाहिन्या नद्या ज्या आहेत, या नद्यांनी सुद्धा मधल्या भागात खनन केलं आणि इथं संचयन केलं आणि संचयन करून त्रिभुज प्रदेश तयार केला, त्रिभुज प्रदेश बनवला की नाही? या प्रदेशामध्ये काय बनवला? तर त्रिभुज प्रदेश बनवला. तर त्रिभुज प्रदेश बनवल्यामुळं पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत, ह्या पूर्ववाहिनी नद्या तिथं खनन कार्य करून त्यांनी त्रिभुज प्रदेश बनवून त्या प्रदेशामध्ये काय तयार केलं त्यांनी? तर त्या प्रदेशामध्ये त्यांनी किनारी प्रदेश तयार केला. इथं सुद्धा ह्या नद्यांनी खनन आणि संचयन करून किनारी प्रदेश तयार केला. आता इथं संचयन जास्त जमलं नाही, पण खनन कार्य जमलं. आणि फक्त नद्यांनीच केलं का? तर नाही, या ठिकाणी बाह्यकारक घटक पण होते, पर्टिक्युलरली पाऊस, वाहणारं पाणी. या बाह्यकारक घटकांनी आपल्या पठाराच्या पश्चिमेकडे आणि पूर्वेकडच्या प्रदेशात समुद्राच्या बॉर्डरवरती काही किनारी प्रदेश तयार केलेले आहेत. त्यात जिओलॉजिकल स्ट्रक्चरने जर आपण पाहिलं गेलं, ठीक आहे, तर आपल्याकडे दोन किनारपट्टी तयार झालेल्या आहेत. एक म्हणजे पूर्व किनारपट्टी आणि दुसरी म्हणजे पश्चिम किनारपट्टी. पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी अशा दोन किनारपट्टींचे प्रदेश या ठिकाणी तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे दोन प्रदेश आहेत. आपल्याकडे दक्षिण किनारपट्टी नाहीये, कारण की दक्षिणेकडचा भाग आपल्या भारताचा कसा आहे रे बाबांनो? दक्षिणेकडचा भाग एकदम निमुळता होत गेलेला आहे. निमुळता होत गेल्यामुळे दक्षिण किनारपट्टी आपल्याला नाही. म्हणजे कुठून एखादी नवीन पैदा करू नका की नाही सर आपल्याला दक्षिण किनारपट्टी पण आहे. जर आपल्या तीन बाजूंनी समुद्र आहे तर तीन बाजूंनी समुद्र असल्यामुळे तीन बाजूंनी आपल्याला किनारा लाभलेला आहे. तर असं नाहीये. भारताचा जो दक्षिणेकडचा द्वीपकल्पीय प्रदेश आहे तो त्रिकोणी आहे. त्रिकोणी असल्यामुळे त्याला दोनच बाजू आहेत आणि त्याची वरची बाजू इकडे. त्रिकोणाला किती बाजू असतात? तीन. तर दोन बाजू इथं इथं, बरोबर, दोन झाल्या. तर तिसरी बाजू वरती आहे. तर तिसरी बाजू वरती असल्यामुळं द्वीपकल्पीय पठाराचा जो भाग आहे तो त्रिकोणाकृती आहे. म्हणून त्याला दक्षिण सीमा नाहीच आहे. आपल्या भारताला दक्षिण सीमा नाहीये, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दक्षिण किनारा नाहीये. सिंपल लॉजिक आहे. याच्यामध्ये वेगळं काही तुम्हाला रॉकेट सायन्स जोडायचं नाहीये. सिंपल लक्षात आलं? मग आता ही जी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीच्या उत्पत्तीची कहाणी काय आहे? तर अनेक भूशास्त्रज्ञांचं जे मत आहे, ते भूशास्त्रज्ञांचं मत असं होतं, ठीक आहे, की इओसिन नावाचा एक कल्प होता. या इओसिन नावाच्या कल्पामध्ये आपल्या किनारपट्टीवरती ज्या काही हालचाली झाल्या, या किनारपट्टीवरच्या हालचालींमुळे आपल्याकडे पश्चिम किनारपट्टीला आणि पूर्व किनारपट्टीला काही प्रस्तरभंग तयार आले. ठीक आहे, प्रस्तरभंग तयार झाले. म्हणजे थोडक्यात अरबी समुद्र आणि पूर्व अरबी समुद्र आणि पश्चिम म्हणजे बंगालचा जो उपसागर आहे, या दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रस्तरभंग दिसतो. या ठिकाणी जमीन तुटली, याही ठिकाणी जमीन तुटली, तर हा झाला प्रस्तरभंग. म्हणजे जर उत्पत्ती तुम्ही लिहिली तर तिथं एवढं लिहून घ्या, याची जी उत्पत्ती आहे ती प्रस्तरभंगापासून झाली आहे आणि तो होता इओसिन कल्प. तेही शेवटच्या काळात झालेली आहे. ठीक आहे, या किनारपट्टीवर निमज्जन आणि उन्मज्जन असे दोन्ही पुरावे पाहायला मिळतात. ठीक आहे, निमज्जन आणि दुसरा शब्द काय आहे तर उन्मज्जन. आता नवीन विद्यार्थ्यांना हा शब्दांचा खेळ जरा थोडासा समजत नाही. निमज्जन होणे म्हणजे काय आणि उन्मज्जन होणे म्हणजे काय, हा एकदम साधा प्रकार आहे. नीट समजून घ्याल फक्त. निमज्जन होणे म्हणजे समुद्रात बुडणे. ठीक आहे, काय होणे तर समुद्रात बुडणे. समुद्रात बुडणे हा जो प्रकार आहे ह्याला म्हटलं जातं निमज्जन. तर उन्मज्जन म्हणजे
समुद्रातून बाहेर येणे. किंवा वर येणे. समुद्रातून काय येणे? बाहेर येणे किंवा वर येणे. ठीक आहे. निमज्जन म्हणजे समुद्रात बुडणे. या कंडिशन मध्ये निमज्जन मध्ये ओके, निमज्जन मध्ये समुद्राची पातळी वाढते. समुद्राची पाण्याची पातळी वाढते आणि समुद्राचं पाणी अनेक जमिनीच्या आतमध्ये अनेक वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये शिरतं. याला जनरली आपण जिथं निमज्जन घडतं अशा ठिकाणी रिया स्वरूपाची किंवा दंतूर स्वरूपाची रिया स्वरूपाची किंवा दंतूर स्वरूपाची किनारपट्टी सापडते किंवा किनारपट्टी आढळते. तर उन्मज्जन जे होतं, उन्मज्जन मध्ये किनारा वरती उचलतो. किनारा काय होतो? वर उचलतो. आणि वर उचलल्यामुळे, ठीक आहे, वर उचलल्यामुळे मोठ्या प्रमाणात काय झालं तर आपल्याकडे किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तो किनारपट्टीचा प्रदेश वरती तयार होतो आणि मग तो प्रदेश दंतूर स्वरूपाचा होत नाही. अशा ठिकाणी उन्मज्जन होण्याच्या वेळेस सरळ किनारे बनतात. एकदम सरळ किनारे बनतात. असे झिगझॅग बनतच नाहीत. एकदम सरळचे सरळ असतात. एकदम शेप मध्ये, सरळ शेप मध्ये असतात. लांबच्या लांब असतात. अगदी 10-10, 20-20, 100-100 किलोमीटर लांब सरळ किनारपट्ट्याचा प्रदेश असतो. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. इथपर्यंत भाग लक्षात आलाय का? कृष्णन नावाचे एक सर होते किंवा कृष्णन, आपल्या भारतामध्ये कृष्णन नावाचे खूप मोठे भूगोलकार होऊन गेलेत. तर कृष्णन नावाच्या एका भूगोलकारानं असं सांगितलेलं आहे, तर क्रेटेशियस काळखंड जेव्हा होता चालू, क्रेटेशियस काळखंडामध्ये आपल्याकडे दख्खनचा प्लॅटू हळूहळू बनत चालला होता. किंवा क्रेटेशियस काळखंडामध्ये थोडासा डेक्कन प्लॅटू डेव्हलप होत होता. तेव्हाच आपल्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये, स्पेशली पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये तुटातुटी झाली आणि पूर्व किनारपट्टीचा प्रदेश हा खाली सरकला, असं सुरुवातीला त्यांनी म्हटलं. म्हणजे तमिळनाडूचा प्रदेश, ठीक आहे, आणि मेघालयचा प्रदेश हा खाली गेला. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, कृष्णन नावाचे एक व्यक्ती आहेत, कृष्णन नावाच्या व्यक्तीने सांगितलं की आपल्या भारताच्या मेघालयचा दक्षिण भाग व तमिळनाडूचा दक्षिण भाग, सॉरी, तमिळनाडूचा दक्षिण भाग येथे निमज्जन झालं. निमज्जन झालं. हा जो प्रदेश आहे ह्या दोन्ही ठिकाणी काय झाला, समुद्राचा खोल बाजूला गेला. तर याच्या उलट या प्रदेशामध्ये प्रस्तरभंग होऊन हा भाग वर उचलला, हा भाग वर उचलला. मग हे पुढं फर्दर काळामध्ये, म्हणजे पुढच्या काळामध्ये काय झालं, त्याचं संशोधन झालं आणि असं लक्षात आलं की अरे भारताच्या मधला पट्टा जो आहे, ज्याला पर्टिक्युलरली तमिळनाडूचा कावेरीच्या वरचा भाग, कावेरीपासून ते महानदीपर्यंतचा जो भाग आहे तो लेखाचा वरती उचलला आहे आणि बाकीचा भाग खाली तुटून गेलेला आहे. म्हणजे हे अशा काही फोल्ड्स पडल्या होत्या जुन्या काळात. आपलं भारत लय खतरनाक आहे, कसा पण आडवा तिडवा बनलेला आहे. ठीक आहे, आडवा तिडवा बनलेला आहे. म्हणजे हे बघितल्यानंतर आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जरा डोकं सुन्न होऊन जातं. हे काय काय लोकांना तर कळत पण नाही मी काय सांगतोय, आणि जर कळत नसेल तर मला परत विचारत चला. त्यांना असं वाटतं की बापरे हे जगाच्या वेगळंच काहीतरी मास्तर शिकवून राहिले. पण बाबांनो, हे एवढं समजलं तर तुम्हाला पुढं आयोगाचे पॅटर्न समजतील. बरोबर का नाही रसिका मॅडम? आणि हे पाहणं खूप गरजेचं असते. बादल सर, बरोबर ना?
तर हे समजून घेणं गरजेचं असते की कुठं कुठं काय काय घडलंय, तर आपल्याला ते अँगल बांधता येतात. कारण की क्वेश्चन्स भारताच्या लेवलवर आता लय हार्ड पडायला लागले ते. ठीक आहे, पण हे समजून घ्याल. आता कदाचित तुमचे हे काही दिवस ही तुमची जर्नी सोबत आहे डिपार्टमेंटची. भूगोल संपला की मग तुम्ही परत डिवाइड, तुमचे वेगळे सेक्शन, त्यांचे वेगळे सेक्शन. तर मेघालयच्या दक्षिण भागात व तमिळनाडूचा दक्षिण भाग हा पूर्णपणे खाली गेला आणि बाकीचा जो भाग आहे हा वर उचलला. ठीक आहे, ह्या भागात झालं. म्हणजे पूर्व किनारपट्टी, ठीक आहे, पूर्व किनारपट्टी लक्षात. म्हणून बघा, हा भाग खाली सरकल्यामुळे, हा भाग खाली गेल्यामुळे, हा भाग खाली गेल्यामुळे, हा प्रदेश सेट झाल्यामुळे हा थोडासा भाग काय झालेला आहे, असा थोडा वर उचलला गेलेला आहे. ठीक आहे, तर पश्चिम किनारपट्टीचा जो प्रदेश आहे, हा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश हा खाली गेलेला आहे. इथं लिहून घ्याल, पश्चिम किनारा याचा हा स्पेसिफिक महाराष्ट्राचा एरिया हा खाली गेलेला आहे. खाली म्हणजेच निमज्जन झालेला आहे. इथं निमज्जन झाले आहे. तर निमज्जन झाल्यामुळे हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या दृष्टिकोनातनं, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, महाराष्ट्राचा किनारवर्ती प्रदेश मी सांगत असताना तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, भारताची जी प्रमुख किनारपट्टीची जी लांबी आहे, ठीक आहे, ती आहे 6100 किलोमीटरची. तर 6100 किलोमीटरमध्ये आपल्याकडे दोन प्रदेश तयार होतात. एक होतात पूर्व किनारपट्टी, सॉरी, एक होती पूर्व किनारपट्टी आणि दुसरी होती पश्चिम किनारपट्टी. पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी. ठीक आहे, तर पूर्व किनारपट्टी जी आहे ती पूर्व किनारपट्टी ही अशी आणि अशी आहे. साधारणतः 16 डिग्री पासून, ठीक आहे, 16 डिग्री एक एक अक्षांशापासून ती भरपूर मोठ्या प्रमाणात टर्न पॉइंट करते. म्हणजे ती अशी थोडक्यात सरळ नाही आहे, ती अशी आणि त्यानंतर अशी मोडलेली आहे. ही पूर्व किनारपट्टीची एक खासियत आहे, सरळ नाही आहे ती. ठीक आहे, लक्षात. दुसरी गोष्ट, पूर्व किनारपट्टी जी आहे ना ती रुंद स्वरूपाची आहे, रुंद आहे. आणि त्याचं कारण काय, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीपेक्षा रुंद आहे. रुंद म्हणजे काय रे, अशी लांब आहे, लांबट आहे. रुंद म्हणजे लांबट. म्हणजे या ठिकाणी कधी कधी परागदी ते 150 किलोमीटर पर्यंत लांब आहे. आपल्या कोकणात 150 किलोमीटरचे लांबटपणा नाहीच आहे. आपल्या कोकणात हाणून मारून कुठं ना कुठं तरी 100 किलोमीटर निघते, ती ठाण्याच्या एरियात. बाकीच्या कोकणात तुम्ही जाऊन बघा, बाकीच्या कोकणात 30-40 किलोमीटर मध्ये समुद्रकिनारा लगेच येतो. पण रायगडमध्ये तर डायरेक्टच तुम्ही समुद्राच्या किनारी उतरता सह्याद्रीतून, अशी कधी कधी फिलिंग येते. त्याच्यामुळं पूर्व किनारपट्टी जी आहे ना ती रुंद आहे. काय तर रुंद. कोकणाची पश्चिम किनारपट्टी जी आहे ना ती अरुंद आहे. तर तुम्हाला हे असे फरक विचारले जातात की इकडं रुंद आहे, इकडं अरुंद आहे. मग ह्याचं कारण काय आहे मेन, व्हॉट इज द रिझन, ही रुंद का आहे? याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं आहे? तुम्हाला असे प्रश्न येतील की कारण सांगा, 4 ऑप्शन्स दिले जातील, त्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक कारण निवडायचं आहे की असं काय आहे की ज्याच्यामुळं ही रुंद किनारपट्टी आहे. ती वर उचलली आहे म्हणून आहे का, किंवा खाली गेली आहे म्हणून आहे का? ऍक्च्युली वर येणे आणि खाली जाणे ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटी इथं झालेल्या आहेत. वर पण आली, खाली पण आली. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट असं नाही म्हणता येणार की हे वर पण उचलली आहे म्हणून ती सपाट झालेली आहे, आणि खाली गेलेली आहे म्हणून सपाट झालेली आहे, असं म्हणता येणार नाही. हा, इथं सगळ्यात महत्त्वाचं काय, सगळ्यात एक इम्पॉर्टंट असं कारण आहे, व्हेरी गुड काटकर,
गाळाचाच मोठ्या प्रमाणात संचय झालेला आहे. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे काय झालेलं आहे, तर संचयन कार्य या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे संचयन कार्य या ठिकाणी उत्तमरित्या झाल्यामुळे, हे संचयन कार्य या प्रदेशामध्ये उत्तमरित्या झाल्यामुळे या प्रदेशामध्ये नद्यांनी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केलेली आहे. त्रिभुज प्रदेश त्यासाठीच तिथे त्रिभुज प्रदेश. आणि या पठारी नद्या मॅक्सिमम आहेत. पठारी नद्या मॅक्सिमम या प्रदेशात असल्यामुळे त्यांनी प्राचीन गाळ तयार केलेला आहे. हे पण लिहून ठेवा, इथं जे गाळाचं संचयन झालेलं आहे ते एक प्रकारे प्राचीन गाळासारखं आहे. प्राचीन गाळाचं संचयन कुठे झालेलं आहे, हा एमपीसीने क्वेश्चन विचारला होता. ते झालेलं आहे गोदावरी अँड कृष्णा. गोदावरी आणि कृष्णा या ज्या नद्या आहेत ना, ह्या प्राचीन काळापासूनच्या नद्या आहेत. ह्या गंगेपासूनच्याही आधीपासूनच्या नद्या आहेत. गंगेपासून जी सुंदरबनाची रचना झालेली आहे, ती सुंदरबनची रचना इथं झालेली आहे. सुंदरबनची रचना वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेशच्या दरम्यान झालेली आहे. त्यातला 40% सुंदरबन भारतात आहे, 60% सुंदरबन बांगलादेशात गेलाय. जाऊ दे, तसंही काही ते सुंदरबनचं एवढं काही महत्व नाहीये, फक्त मदच मिळतं तिथून. लय मोठी शेती बिती नाही तिथं, उलट जास्त म्हणजे पडीक जमिनीचाच प्रदेश जास्त येतो. जरी सुपीक असला तरी तो पडीक जमिनीचा भाग जास्त आहे. तसंही तिथं वाघाची जास्त भीती असते. असो, मेघालयचा जो भाग आहे त्याचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे सुंदरबनचा प्रदेश तयार झालेला आहे. तिथं माल्डा फॉल्ट पडली आणि माल्डा फॉल्टमुळे सुंदरबनचा प्रदेश तयार झाला. तर सुंदरबनचा प्रदेश जो आहे तो सगळ्यात तरुण गाळाचा प्रदेश आहे. त्रिभुज प्रदेशात पण लेखाचं काय असते, फरक असतो की गंगा नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश, सिंधू नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश. सिंधू नदीचा त्रिभुज प्रदेश भारताच्या इकडे आहे, पण तो आपल्याकडे येत नाही, तो पाकिस्तानात गेलेला आहे. हे दोन्ही त्रिभुज प्रदेश एकदम यंग आहेत, तरुण आहेत, नवीन गाळ्यात येतं सगळा. पण गोदावरी कृष्णा कावेरी महानदीच्या गाळाचा जो प्रदेश आहे तो एकदम ओल्ड आहे. पर्टिक्युलरली गोदावरी आणि कृष्णाचा गाळ प्राचीन गाळ मानला जातो, कारण की गोदावरीला वृद्ध गंगा म्हणतात, म्हणजे गंगेपेक्षाही खूप जास्त आधीची ती नदी होती. आणि गोदावरीने त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून समुद्राच्या प्रदेशामध्ये लोटलेला आहे. आणि मग असाच हा गाळ कंटिन्यू पुढे लोटला जाऊन 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 काय झालं, तिथं मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश निर्माण झाला. म्हणून पूर्व किनारपट्टी जर आपण बघितली तर पूर्व किनारपट्टी ही रुंद आहे आणि त्याच्या मागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गाळाचं संचयन कार्य. या गोष्टी लक्षात आल्यात का? म्हणजे आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊ, कारण की आयोग या ठिकाणी तुम्हाला विचारेल पूर्व किनारपट्टी रुंद का आहे, पश्चिम किनारपट्टी अरुंद का आहे. तर पश्चिम किनारपट्टीचं निमज्जन झालेलं आहे. जरी निमज्जन झालं असलं तरी तिथं प्रस्तर भंग पण झालेला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरच्या नद्या, इथं नद्यांचा गाळ, ओके, नद्यांचा गाळ संचयित. पहिली गोष्ट, नद्यांनी गाळच तयार नाही केला जास्त. नद्यांनी गाळ जास्त तयार केलाच नाही, जास्त तयार केलाच नाही. हे पॉइंट, नद्यांनी गाळ जास्त तयार केलाच नाही आणि नद्यांनी गाळ जास्त तयार न केल्यामुळेच, ओके, जास्त गाळ तयार न केल्यामुळेच त्या प्रदेशामध्ये या प्रदेशामध्ये किनारपट्टी अरुंद राहिली, इकडं अरुंद राहिली. जर इकडं अरुंद राहिली तर समजून चला की या ठिकाणची जी समुद्र किनारपट्टी आहे ती थोडीशी खोल आहे, या ठिकाणी समुद्र किनारपट्टी खोल नाही. तर हे पॉइंट ऍड करून घ्या. कोणते पॉइंट ऍड करायचे की ही पूर्व किनारपट्टी ही खोल नाही, खूप जास्त खोल नाही, पण पश्चिम किनारपट्टी मात्र खोल आहे. पॉइंट दिले.
मी ज्या पद्धतीने नोट्स काढतोय त्या पद्धतीने नोट्स काढायचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी पण चांगलं आहे, माझ्यासाठी चांगलं आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला रिवाइज करायला खूप सोपं जातं. ठीक आहे, रिवाइज करायला खूप सोपं आणि सिस्टमॅटिकली जातं. ठीक आहे. नाही, नदी आखूड आहे हे रिझन नाही होऊ शकत. नद्यांचं गाळ जास्त तयार केलाच नाही ना, हे रिझन आहे. नद्या आखूड आहेत हे नंतरचं रिझन आहे मयुरी. ठीक आहे, नद्या आखूड आहेत हे रिझन म्हणण्यापेक्षा तिथं नद्यांना स्पेस नाही मिळाला, गाळ तयार झालाच नाही तिथं. आखूड आहे हे तुम्ही इनडायरेक्टली म्हणू शकता, डायरेक्टली नाही म्हणता येणार. तुमचं बरोबर आहे, पण ते इनडायरेक्टली म्हणता येईल. डायरेक्ट नाही होऊ शकत आखूड आहे नद्या म्हणून. बिकॉज ऑफ नर्मदा आणि तापी हे दोन थोडीच आखूड आहेत ना. आणि या दोन्ही नद्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणलेला आहे, पण गाळाचं संचयन झालंय का तिथं? नाही झालं. का नाही झालं? बिकॉज ऑफ त्या प्रदेशामध्ये ओके निमज्जन झालेलं आहे, म्हणजे किनारा खाली गेलेला आहे. किनाऱ्याच्या समोरचा भाग खाली सरकलेला आहे, तिथं प्रस्तरभंग झालेला आहे. आणि इथला प्रस्तरभंग जरा जास्त सिरियस झालेला आहे. ओके, आणि इथं नद्यांनी भरपूर गाळ वाहून आणल्यामुळं त्या ठिकाणी प्रस्तरभंग मोठ्या प्रमाणात झालेला नाहीये. येस, आलं लक्षात? नर्मदा आणि तापी ह्या लांब आहेत ना, आखूड नाही म्हणता येणार. तरी त्यांनी त्रिभुज प्रदेश तयार केलाय का नर्मद्याने आणि तापीने? नाही केला ना. त्याचे मेन कारण आहे प्रस्तरभंग, पश्चिम भागाचा प्रदेश. तर हे 2-3 पॉइंट्स लक्षात ठेवा ज्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, तर पश्चिम किनारपट्टीचा भाग आणि पूर्व किनारपट्टीचा भाग आता थोडक्यात आपण फाइंड आउट करून घेऊया. एक पश्चिम किनारपट्टी लिहून घ्या. पश्चिम किनारपट्टी. तर पश्चिम किनारपट्टीवर गुजरातचं मैदान हे सगळ्यात पहिलं मैदान लागतं, उत्तरेकडचं. ठीक आहे, खंभातच्या आखात आणि कच्छच्या आखात, म्हणजे आता गुजरातचं जे मैदान आहे ते असं आहे ऍक्च्युअल मध्ये हा असा गुजरात आहे. ठीक आहे, आणि इथे आपलं महाराष्ट्र आहे. हा पूर्ण प्रदेश हा गुजरातचा आहे. तर असं इमॅजिन करा की या कच्छच्या एरियापासून ह्याला कच्छचे आखात म्हणतात आणि तर खंभातचे आखात आहे. हे काय आहे तर कच्छचे आखात. लाल पेन दिसणार नाही तुम्हाला. कच्छचे आखात आणि या एरियामध्ये आहे खंभातचे आखात. तर कच्छचे आखात आणि खंभातचे आखात हे जे दोन आखात आहेत, ह्या दोन आखातांच्या पूर्ण हा जो भाग आहे हा पूर्ण प्रदेश गुजरात राज्याचा प्रदेश, त्याला गुजरातचा गुजरातचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, लक्षात? ऍक्च्युअल मध्ये या प्रदेशामध्ये एक गिरनार डोंगर आहे. या प्रदेशामध्ये काय आहे तर एक गिरनार डोंगर, आणि या प्रदेशामध्ये कच्छचं द्वीपकल्पीय प्रदेश आहे. तर हे दोन प्रदेश आपल्याला आयडेंटिफाय करतायत की या प्रदेशामध्ये आणि या प्रदेशामध्ये द्वीपकल्पीय पठार पहिले होता. याला म्हणलं जातं कच्छचा उंचवठा आणि या प्रदेशाला म्हणलं जातं गिरनार डोंगर. तर हे दोन प्रदेश द्वीपकल्पीय पठाराशी संबंधित आहेत. द्वीपकल्पीय पठाराचा भाग हे दोघे आहेत बरं का. हे दोघे द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे. जर कधी विचारलं तर लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात हा जो भाग आहे हा भाग पूर्णच्या पूर्ण खाली खचलेला भाग आहे. म्हणजे हे दोन प्रदेश आणि या दोन प्रदेशाच्या या ठिकाणी हा खंभातचा आखात आणि हे दोघांच्या मध्ये असलेलं कच्छचे आखात हे खाली खचलेले आहे. आणि खाली खचल्यामुळे समुद्राचं पाणी आतमध्ये शिरलेलं आहे. समुद्राचं पाणी काय झालेलं आहे आत शिरलेलं आहे.
समुद्राचं पाणी काय झालेलं आहे, आत शिरलेलं आहे. समुद्राचं पाणी आत शिरल्यामुळं या प्रदेशामध्ये एक सखल म्हणजे एकदम खोल पण नाही, पण एक सखल असा एक समुद्री किनारा तयार झालेला आहे. या समुद्री किनाऱ्याच्या प्रदेशात काही रण ऑफ कच्छचा प्रदेश तयार झालेला आहे. तर रण ऑफ कच्छ किती लांब आहे माहिती आहे इथून? तर जवळपास हा पाकिस्तानच्या आणि इंडियाच्या बॉर्डरच्या एरियापासून तर इथपर्यंतचा भाग हा रन ऑफ कच्छचा भाग आहे. म्हणजे समुद्राचं पाणी पोरांनो या प्रदेशातून आतमध्ये जवळपास 160 किलोमीटर आतपर्यंत पाणी शिरतं. आत पाणी शिरते, हे विसरू नका. म्हणजे कालांतरानं काही दिवसानंतर किंवा काही लाख वर्षानंतर इथं सुद्धा एक काय होईल, आखात तयार होईल. हे इथं आखात का तयार होईल? कारण की तो भाग आता जमिनीत खाली 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 धसायला लागलेला आहे. तो खाली भाग धसतोय आणि तिथे समुद्र आतमध्ये शिरतोय. पोरांनो विचार करा, समुद्राचं पाणी 160 किलोमीटर आत येतंय, समुद्र लांब, तिथून ते पाणी इकडे अलीकडे येते. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असाच ना की बाबा त्या प्रदेशातून पाणी आतमध्ये शिरते, यालाच म्हणतात रन ऑफ कच्छ. भारत आणि पाकिस्तानामध्ये असलेली एक युद्धभूमी आहे रण ऑफ कच्छ. तुम्ही म्हणाल की सर युद्धभूमी? तर हो, युद्धभूमी आहे. 1965च्या लढाई पुढे झाली. 1965ची लढाई जी झाली ती याच प्रदेशात झाली. पण हे पाकिस्तान एक नंबरचं बिंडोक आहे, कारण तिथे जॉग्राफीचा अभ्यास करत नाही. या प्रदेशातून त्यांनी आपली सेना आतमध्ये भारतात शिरवायचा प्लॅनिंग केला होता आणि त्यांना हे पूर्ण कच्छ तोडायचं होतं आपल्या भारतापासून. परंतु त्या मूर्ख लोकांनी हा विचार नाही केला की हा समुद्राचा एक खाली खचलेला भाग आहे. अशा खाली खचलेल्या भागातून जहाजा पण जात नाहीत, माणसं पण जात नाहीत. ह्या बिंडोक पाकिस्तानी लोकांनी रणगाडे घुसवले होते तिथं. रणगाडा काय लाकडाचा बनलेला असतो का जो तरंगत जाईल? रणगाडा असतो पूर्णपणे लोखंडाचा. तर या ठिकाणी रणगाड्यातनं त्यांनी अटॅक केला होता आणि ते रणगाडे तिथं खाली धसले होते. पुढंच जाईना रणगाडा. त्यांना वाटलं चालून जाईल रणगाडे, जाऊन जाईल पुढं. रणगाडे काय झाले, खाली धसून गेले आणि खाली रणगाडे धसल्यामुळं, खाली रणगाडे गाडल्यामुळं त्यांना पुढं हलताच नाही आलं. तोपर्यंत आपल्या भारतातल्या कच्छच्या नेव्ही आणि एअरफोर्सनं त्या ठिकाणी पूर्णपणे तयारी करून ठेवली. आपल्याला तयारीला वेळ मिळाला. मग काय आपल्यासाठी इझी टार्गेट झालं. वरून जायचं आणि फक्त बॉम्ब फेकायचा, रणगाड्यावर पडला की फुटला रणगाडा, तर हालतच नव्हता ना जागचा. आणि तिथं भरती आणि ओटी 12-12 तासानंतर पाणी आतमध्ये शिरतं. तर त्यामुळं काय झालं की 1965च्या युद्धात आपल्याला फायदा झाला. 71च्या युद्धामध्ये हिथून आलेच नाहीत ते लेखाचे. 71च्या युद्धात ते वाळवंटात न शिरले, तर वाळवंटातही त्यांना फुटा वाहनात नेला आपण. ठीक आहे, म्हणजे 70-71च्या युद्धामध्ये तर आपल्याला फुल चान्स होता की इस्लामाबाद पण कॅप्चर करायचा. पण कसं आहे, आता आपल्या भारताची नीती अशी आहे की शेजारच्या देशांवर आपण जरा खूप जास्त ॲग्रेसिव्हनेस नाही दाखवू शकत. आणि आपलं पोरग आहे ते, बरोबर, तर त्याला आपल्याला नाही एवढा त्रास देता येणार. ते की आपल्याला देऊ शकते, पण आपण त्याला लिमिटमध्ये देतो त्रास. सहसा पाकिस्तानच्या वाटी आपण जात नाही. ते आपल्या वाटी लागते, पण आपण त्याच्या वाटी कधी जात नाही. हो, ते रणगाडे अजून पण तिथंच आहेत जसेच्या तसे. ते रणगाडे आपण त्यांना दिलेच नाहीत ना वापस, आणि ते काढू पण नाही शकत ना आपण बाहेर. ते अजूनही रणगाडे ते तिथंच आहेत, ते थोडीच ते घेऊन जाणार होते. तर असं होतं बघा पाकिस्तान बरोबर. चला, तर पश्चिम किनारपट्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे गुजरातचा एरिया. आणि या गुजरातच्या एरियामध्ये गिरनार नावाचा जो पर्वत आहे, तो गिरनार नावाचा पर्वत ज्वालामुखी पर्वत आहे. आणि हे आपल्याला प्रूफ होतं की हा एक द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे, विसरू नाही. ठीक आहे, विसरू नाही. तर गुजरातच्या दक्षिणेकडे, ओके, गुजरातच्या दक्षिणेकडे आपल्याकडे कोकण किनारपट्टी स्टार्ट होते. तर कोकण पासूनचा जर कन्याकुमारी पर्यंतचा भाग जो आहे, कन्याकुमारी हा भाग पूर्णपणे अरुंद आहे. फक्त गुजरात कच्छच्या एरियामध्ये सर्वात जास्त लांब आहे. फक्त कच्छच्याच एरियामध्ये गुजरातचा किनारपट्टीचा प्रदेश जास्त आहे. पर्टिक्युलरली हा जो एरिया आहे सुरतचा, या सुरतच्या एरियाला म्हटलं जातं, म्हणजे महाराष्ट्राच्या वरचा जो वायव्येकडचा जो भाग आहे, कोकणाच्या उत्तरेकडचा आणि महाराष्ट्राकडच्या वायव्येकडचा, या भागाला बोडव्याचं किंवा
अहमदाबादचं किंवा गुजरातचं मैदान म्हणतात. तर हा जो गुजरातचा मैदानचा प्रदेश आहे हा एक प्रकारे गुजरातचाच एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये नर्मदा आणि तापी नदी येऊन मिळते. नर्मदा आणि तापी नदीचा खंबाच्या आखातात मिळण्याचा भाग आहे. आणि खंबाच्या आखातात नर्मदा आणि तापी नदी मोठ्या प्रमाणात गाळा आणून टाकतात. गाळा आणून या प्रदेशात मोठ्या प्रमाणात टाकतात. पण तरी पण या ठिकाणी त्रिभुज प्रदेश अजूनही निर्माण झालेला नाही. आणि याचाच अर्थ असा की जरी नदीने मोठ्या प्रमाणात अवसाद आणले, अवसाद म्हणजेच गाळा आणला आणि गाळा तिथं टाकला, तरी पण तो भाग खाली खचत चाललेला आहे. खचत चालल्यामुळं किती पण गाळा येऊन तेव्हा पडला ना तरी तो भाग खालीच खचणार आहे. तो खाली जातोय सध्या भाग, तो भाग खाली सरकतोय. आणि म्हणूनच तिथे कधी कधी खाली सरकत असताना तिथे व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि भूकंप तयार होतात. म्हणून गुजरातचा जो कच्छचा प्रदेश आहे, स्पेशली भुज, या भुजमध्ये भूकंपचे धक्के बसले होते. हा प्रदेश थोडासा जॉग्राफिकच्या मानानं किंवा अर्थक्विकच्या मानानं, भूकंपाच्या मानानं जरा ऍक्टिव्ह झोन आहे. हा किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे आपल्या भारतातील हा एकमेव असा किनारपट्टीचा प्रदेश आहे की जो भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये जास्त आहेत. ठीक आहे, तर असे पॉइंट लक्षात ठेवा, असे पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, या प्रदेशामध्ये 2 द्वीपकल्प आहेत. म्हणजे बघा आता इथं पण पाणी आहे, 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 इथं पण पाणी आहे. तर इथं कच्छ आणि गिरनार डोंगर ज्या प्रदेशात आहे या प्रदेशाला काठेवाड म्हणतात. काठेवाड हा काठेवाडचा प्रदेश आहे आणि हा कच्छचा उंचवट्याचा प्रदेश आहे. म्हणजे कच्छचा उंचवटा, काठेवाडचा उंचवटा, याला सौराष्ट्र पण म्हणतात, याला सौराष्ट्र पण म्हणतात. आणि या प्रदेशामध्ये गुजरातचं मैदान, म्हणजे गुजरातच्या मैदानाचे 3 भाग पडतात. पहिला कच्छ, दुसरा काठेवाड आणि तिसरा गुजरात मैदान. असे 3 प्रदेश या प्रदेशामध्ये येतात, कच्छ, काठेवाड आणि गुजरात मैदान. पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, कुणाला काही डाऊट होता याच्यात बाबांनो? ठीक आहे, तर पश्चिम किनारपट्टीचा जर विचार केला आपण, तर पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात कोण कोण आहेत? राजकीय विस्तार काय? पश्चिम किनारपट्टीचा राजकीय विस्तार कोणता? तर पश्चिम किनारपट्टीचा जो राजकीय विस्तार आहे, त्या राजकीय विस्तारामध्ये सगळ्यात पहिला जो घटक येतो तो म्हणजे येतो गुजरात. तर गुजरातच्या लगेच दक्षिणेकडे महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोवा, गोवाच्या दक्षिणेकडे कर्नाटक, कर्नाटकच्या दक्षिणेकडे केरळ, असे महत्वाचे हे 5 राज्य यामध्ये येतात. राजस्थान येत नाही. ठीक आहे, राजस्थान येत नाही, त्याला हाणून मारून आणायचा नाही. ठीक आहे, लक्षात. आणि दक्षिणेकडे तमिळनाडूचा कन्याकुमारी, कन्याकुमारीचा काही जिल्ह्याचा भाग हा सुद्धा पश्चिम किनारपट्टीच्या भागात येतो. तर तमिळनाडू सुद्धा येतो त्यात. तमिळनाडूचा एकच जिल्हा येतो तो म्हणजे कन्याकुमारी. कन्याकुमारी केरळमध्ये नाहीये, कन्याकुमारी तमिळनाडूमध्ये. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे एक तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्याचा समावेश पश्चिम किनारपट्टीमध्ये येतो. तर सगळ्यात पहिले कच्छचा द्वीपकल्प. ठीक आहे, आणि कच्छचे रण. मी परत एकदा सांगतो, कच्छचा द्वीपकल्प आणि कच्छचं रण समजलंय का? जर इथं गिचमिडी काल्यात नसेल समजलं तर परत एकदा सांगतो की हा जो एरिया आहे, ओके, हा जो प्रदेश आहे, या प्रदेशाचा जो भाग आहे, हे जे पाणी हा जो आणि हा जो प्रदेश आहे दोन, याच्या वरचा जो प्रदेश आहे
याला म्हणलं जातं कच्छचा द्वीपकल्प. काय म्हणतात? कच्छचा द्वीपकल्प. हा जो भाग आहे समुद्राचा ह्याला म्हणलं जातं कच्छचे आखात. आणि इथला जो दलदली प्रदेश आहे ठीक आहे, आणि इथं काय दलदली असा प्रदेश तयार झालेला आहे. या दलदली प्रदेशाला म्हणलं जातं कच्छचे रण. पॉइंट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचे हेच पॉइंट असतात. कच्छचे द्वीपकल्प काय आहे? तर कच्छचे जे द्वीपकल्प आहे ठीक आहे, कच्छचे जे द्वीपकल्प आहे हे एक प्रकारचं एक बेट होतं सुरुवातीच्या काळात. पण त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात संचयन झाल्यामुळं, म्हणजे समुद्राच्या प्रदेशाचं संचयन, त्या प्रदेशामध्ये लुनी नदी पण वाहत येते. तर त्या भागात काही छोटे मोठे ज्या नद्या येतात त्या सगळ्या नद्यांमुळे तिथं काय झालं, विस्थापन झालं. आणि विस्थापन होऊन त्या प्रदेशाला एक दलदली प्रदेश म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ठीक आहे, दलदली प्रदेश म्हणून ओळखलं जातं. लक्षात. या प्रदेशामध्ये वाऱ्याचे कार्य सुद्धा महत्वाचं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाऱ्यापासून वाहत येणारी जी वाळू आहे त्या वाळूचं सुद्धा संचयन कार्य झालेलं आहे. लिहून घ्या, वाऱ्याचं कार्य या ठिकाणी सापडतं. लहान लहान टेकड्या, लहान लहान वाळूच्या टेकड्या सापडतात कच्छच्या द्वीपकल्पात. वाळूच्या टेकड्या, ऑलवेज रिमेंबर, वाळूच्या टेकड्या. ठीक आहे, वाळूच्या टेकड्या लिहिलं. आणि कधी कधी या वाळूंच्या टेकड्यांमुळे तिथं बऱ्याचशा जो डोंगरी प्रदेश आहे, काही काही अशा टेकड्या पण आहेत त्या प्रदेशात. तर त्या टेकड्यांचा प्रदेशात जो आहे, हा टेकड्यांचा भाग सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर तिथं थोडासा सुपीक प्रदेश आहे, मग लोक तिथं त्या सुपीक प्रदेशात राहायचा प्रयत्न करतात. ओके, तर छद्दुवा आणि धोला, छद्दुवा आणि धोला हे द्वीपकल्पात असलेले भाग, काही टेकड्या आहेत. छद्दुवा आणि धोला या टेकड्या आहेत, या सुपीक मातीच्या टेकड्या आहेत. हे एक अपवाद माना. ठीक आहे, छद्दुवा आणि धोला हा सुपीक मातीचा प्रदेश आहे. तर कच्छचं रण दोन प्रकारचं आहे. ठीक आहे, कच्छचे रण दोन प्रकारचे. आता बघा, मी कच्छचे रण दोन ठिकाणी दाखवलंय, एक इथं आणि एक इथं. ठीक आहे, तर कच्छचे रण दोन प्रकारचं असतं किंवा दोन प्रकारचं आहे. याला म्हणलं जातं मोठं, ओके, याला म्हणलं जातं मोठे आणि याला म्हणलं जातं छोटे. छोटे आणि मोठे असे दोन कच्छचे रण आहेत. ठीक आहे, ठीक आहे. दरवर्षी मोठ्या रणात लुनी नदी आणि बनास नदी येऊन मिळते. ठीक आहे, बनास नदी या प्रदेशात मिळते आणि पावसाळ्यामध्ये तर इथं धिंगाणाच असतो. ओके, पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी धिंगाणाच असतो. तर कच्छच्या रणामध्ये बनास नदी आणि लुनी नदी येऊन मिळते. बनास आणि लुनी. बनास चंबळची तिकडची बनास नाही, ही दुसरी बनास आहे, ही छोटीशी बनास आहे. आता इथे एकाच नावासारख्या दोन नद्या आहेत राजस्थानच्या एरियात. तर बनास आणि लुनी अशा दोन नद्या येऊन मिळतात. नद्या दोन आहेत आणि या कच्छच्या रणामध्ये काही बेट पण आहेत, जे तुम्हाला इथं स्टार मार्क करून सांगितलेली आहेत. काही अशी बेटे निर्माण झालेली आहे. तर त्या बेटांचं नाव आहे पच्चम, खदीर आणि बेला. पच्चम, खदीर आणि बेला. हे डिपार्टमेंट वाल्यांसाठी जरा हेवी होईल, पण हे कामच आहे.
बाकीच्यांच्या कामाचं आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी एवढं डिटेल लक्षात ठेवा. पण हे माहिती पाहिजे की कोणती नदी तिथे येऊन मिळते, मोठं कच्छ कोणतं, छोटं कच्छ कोणतं. आणि तुम्हाला तसे फॉरेन रिलेशनमध्ये हा सगळा भागच आहे. फॉरेन रिलेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इथे एक खाडी आहे, त्याला म्हणतात सर क्रिक खाडी. सर क्रिक खाडी. तर ही जी सर क्रिक खाडी आहे, ही सर क्रिक खाडीचा प्रदेश या भागात येतो. तर सर क्रिक खाडीच्या प्रदेशाचा भाग महत्त्वाचा आहे. सो पश्चिम खादीर बेला हे 3 बेट ह्या मोठ्या कच्छच्या प्रदेशामध्ये आहेत. आणि हे एकमेकांपासून टोटली वेगळे आहेत, एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे झालेले आहेत, छोटे आणि मोठे. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा. ओके, मग आता काठियावाडच्या एरियामध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं गिरचं जंगल आणि गिरनार पर्वत आहे, जे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. गिरनार डोंगर आणि गिरचं जंगल. तर गिरच्या जंगलामध्ये काय आहे तर सिंह. या ठिकाणी गिर म्हणजे आशियाई सिंह. आशियाई सिंह आपल्या भारतात असलेलं आशियाई सिंहाचं एकमेव ठिकाण. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो गिरचं जंगल. ठीक आहे, गिरचं जंगल जुनागड संस्थानाचा भाग होता. तेच जुनागड संस्थान जे भारतात यायला तयार नव्हतं स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा. नंतर तिथं जनमत घेऊन त्यांना आपल्या भारतामध्ये ऍड करण्यात आलं. ठीक आहे, जुनागड संस्थानाचा भाग आहे हा, लिहून ठेवा. जुनागड संस्थान. कधी विचारलं जुनागड संस्थान तर माहिती पाहिजे गायकवाड. लक्षात आलं का? ठीक आहे. आणि खाऱ्या दलदलीचा प्रदेश हा फेमस आहे. त्याच्यानंतर येतो आपण महाराष्ट्राच्या प्रदेशात. आता येऊ आपण महाराष्ट्राच्या रिजनमध्ये. तर महाराष्ट्राच्या रिजनमध्ये तुम्हाला मी कोकण महाराष्ट्राच्या भागात समजून सांगितलेलं आहे. तर कोकण पॉइंट लक्षात ठेवा, 720 किलोमीटर लांबी असलेला प्रदेश आहे. तर गुजरातचं मैदान जवळपास 1700 किलोमीटर लांब असलेलं मैदान आहे. गुजरातचा समुद्र किनारा कितीचा आहे? 1700 किलोमीटर लांबचा आहे. सगळ्यात जास्त लांबीचा किनारपट्टा आहे बरं का हा, 1700चा गुजरातचा. आणि आपला कितीचा आहे? 720चा आहे. जर कधी विचारलं की सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याचा किंवा कोणत्या राज्याचा आहे, तर सर्वात जास्त समुद्रकिनारा जो आहे तो गुजरात राज्याचा आहे. ठीक आहे, मग बाकीचे बघू पुढे. सेकंड नंबरवर आंध्र प्रदेश, थर्ड नंबरवर तामिळनाडू आणि फोर्थ नंबरवर महाराष्ट्र कसा आहे आणि त्यांची किती किती लांबी आहे. आता सध्या आपल्याला बघणं गरजेचं एवढंच आहे की गुजरातचा प्रदेश आणि महाराष्ट्राचा प्रदेश या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आता महाराष्ट्र 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे. ठीक आहे, आता पर्टिक्युलरली आपल्या कोकणाची उत्तर दक्षिण लांबी जी दिलेली आहे, उत्तर आणि दक्षिण लांबी एकदम सरळ लांबी बघितली तर ती 530 किलोमीटरची लांबी आहे. आणि लक्षात या सौदी सरांच्या पुस्तकात ही लांबी दिलेली आहे 530 ची, पण ती उत्तर दक्षिण दिलेली लांबी आहे. बाकी सौदी सरांच्या कुठल्याच पुस्तकात ही लांबी दिलेली नाहीये. बाकी सगळी लांबी ही दिलेली आहे किनारपट्टीची लांबी अशी. तर किनारपट्टीची लांबी 720 दिलेली आहे. आणि 720 किलोमीटर लांबी यासाठी कारण की ती दंतूर स्वरूपाची आहे. पण ही जी लांबी आहे ना, ही सरळ लांबी आहे. म्हणजे पालघर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंतची एकदम स्ट्रेट लांबी जी आहे ना, ती 530 किलोमीटरची आहे. स्ट्रेट लांबी ही स्ट्रेट झाली आणि ही किनाऱ्याची झाली, म्हणजे समुद्र किनारा जो असा दंतूर दंतूर टाईप आहे ना, त्याची झाली. गायकवाड समजलं का? कल्पना, रसिका समजलंय? इथली आणि इथली लांबी थोडीशी नीट समजून घ्याल. एकदम सोपी साधी सिंपल भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. हेवी वाटत असेल तर मला सांगा. योगेश सर, कोमल, म्हणजे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी कोकणातल्या प्रदेशाची, महाराष्ट्राच्या कोकणाची
उत्तर दक्षिण स्ट्रेट लांबी 530 आहे आणि किनारपट्टीच्या एरियात जर राहिला तुम्ही 520 किलोमीटरचे. 530 आणि 720 लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचं नाही बरं. ठीक आहे. रुंदी 45 ते 75, रुंदी 45 ते 75 किलोमीटरची त्याची रुंदी आहे. हा जलमग्न असा असलेला वनांचा प्रदेश दर्शवतो. म्हणजे इथं समुद्राची पातळी उंचावलेली आहे, म्हणजे हा याचं निमज्जन झालेलं आहे. कोकणाचं काय झालेलं आहे तर निमज्जन झालेलं आहे. निमज्जन झाल्यामुळं कोकण खाली बुडलाय असं मानलं जातं. ठीक आहे, लक्षात. समुद्र तटीय काही प्रवाळ कीटकांपासून तयार झालेले काही खडक सापडतात. प्रवाळ कीटकांपासून काही खडक सापडतात. या खडकांवरनं आपल्याला हे लक्षात येतं की कोकणच्या किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तो लिटोरल कॉन्क्रीट आहे, म्हणजे समुद्र तटीय संग्रंथ आहे. तर कोकणाच्या भागात कायम लिहून ठेवायचा की कोकण हा समुद्र तटीय संग्रंथ आहे. संग्रंथ म्हणजे प्रवाळ कीटकाचे काय झालेलं आहे, संचयन झालेलं आहे. प्रवाळ कीटकांचं संचयन होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडक निर्मिती पण झालेली आहे. आपल्याकडे दिसतं ते. जर तुम्ही कधी रायगडच्या एरियात किंवा रत्नागिरीच्या प्रदेशात किंवा मुंबईच्या प्रदेशात जर गेलात तर तुम्हाला तिथं समुद्र खाली बुडलेला दिसेल. आणि समुद्र बुडल्यामुळं समुद्राचं पाणी वर आलेलं आहे आणि वर आल्यामुळं समुद्राचा बराचसा किंवा त्या समुद्राच्या आजूबाजूचा जो वनांचा प्रदेश आहे तो वनांचा प्रदेश तिथं खाली गेला. तिथं गाळाचं संचयन थोडंसं झालं किनाऱ्याच्या जवळ आणि गाळांचं आणि प्रवाळांचं एकत्रीकरण होऊन तिथं समुद्र तटीय संग्रंथ तयार झाले. संग्रंथ ह्याला इंग्लिशमध्ये लिटोरल कॉन्क्रीट म्हणतात. एमपीसी राज्यसेवा किंवा एमपीसी कंबाईनवाल्यांनी लिहून ठेवा, डिपार्टमेंटला हे कामाचं नाही. पण हे लक्षात ठेवा की आपल्याकडे कोकणामध्ये समुद्र तटीय संग्रंथ आहेत. हा रेफरन्स तुम्हाला मी महाराष्ट्रात दिला नव्हता, हा तुम्हाला इंडियातच द्यावा लागतो. समुद्र तटीय संग्रंथ सापडतात. ओके, याला पायऱ्यांचे प्रदेश म्हणतात. याला लिटोरल कॉन्क्रीट म्हणतात. ठीक आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे कोकणाचे दोन रिजन पडतात. तर महाराष्ट्राचा जो एरिया आहे, आता हे सांगायची गरज नाही आहे पण तुम्ही लय हुशारच आहात म्हणा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीमुळं, नदीचं नाव सांगा रे बाबांनो, आता तुम्ही हुशार आहात, तुम्हाला शिकवलंय मी. याच्यामुळं उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असं पडतं. त्या महानदीचं नाव काय रे बाबांनो? हा बोला मयुरी. चेतन, उमा, बोला. रसिका, कोमल, पक्का? सावित्री वय, व्हेरी गुड. तर ती आहे सावित्री. तर ही जी सावित्री नदी आहे, या सावित्री नदीच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे, मग आता कोकण किनारपट्टी आपल्याकडे कुठून कुठपर्यंत मांडली जाते, तर इथं दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडे असलेल्या तेरेखोल नदीपर्यंत, दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत ही मांडली जाते. यामध्ये उत्तर कोकणात वैतरणा ही सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे. सेकंड नंबर वरती उल्हास. ठीक आहे. पण या नदीच्या खोऱ्यात कोकण
जास्त रुंदीचा आहे. या नदीच्या खोऱ्यात कोकण जास्त रुंदीचा आहे. ठीक आहे. वैतरणा नदीच्या उत्तरेकडे डहाणूचा किनारा आहे आणि थोडा दलदलीचा प्रदेश आहे. ठीक आहे. आणि मग काय छोटे छोटे खडकाळ प्रदेश आहेत. दक्षिणेकडच्या कोकणामध्ये विशेष असं काही नाहीये. दक्षिणेच्या कोकण एक नंबरचा ओबड खडकाळ प्रदेश आहे. ओबड धोबड खडकाळ प्रदेश, ओबड धोबड खडकाळ प्रदेश म्हणून दक्षिण कोकण मानला जातो. हे पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. चल, म्हणजेच कोकणाचा जो रिजन आहे, मी परत एकदा सांगतो या डायग्राम मध्ये, इथून एवढा जो सरळ भाग आहे ना, हा आहे 530 किलोमीटरचा. बरं का रे पोरांनो, परत विसरू नका आता. हा जो पट्टा आहे ना, हे असा वाकडा तिकडा असा शिरलेला आहे इकडून तिकडं, हा दंतूर किनारा आहे. आणि दंतूर किनारा असल्यामुळं आपला 720 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. पॉइंट क्लिअर आहे आता सगळ्यांना? पॉइंट क्लिअर आहे का? हे जे घटक आहेत, हे घटक विसरायचे नाहीत. ठीक आहे. हे घटक विसरायचे नाहीत. आता याच्यानंतर येतो कर्नाटकची किनारपट्टी. जी कर्नाटकची किनारपट्टी आहे, ही कर्नाटकची किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी खूप कमी आहे. ती फक्त आणि फक्त 225 किलोमीटरची लांबी आहे. किती? तर 225 किलोमीटरची लांबी आहे. ठीक आहे. ही कर्नाटकमध्येच कन्सिडर केली जाते. आता गोवा हे खूप छोटा भाग आहे, त्यामुळे गोव्याला जनरली कोकणातच शिफ्ट केला जातो किंवा कोकणात कन्सिडर केला जातो. काय केला जातो? कोकणात कन्सिडर केला जातो. ठीक आहे. पण असा स्पेसिफिक गोव्याचा इथं स्पेसिफिक भाग दिलेला नाही. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की सह्याद्रीचा काही भाग किंवा सिंधुदुर्गच्या एरियातून दक्षिणेकडे गोव्याचा एक छोटासा प्रदेश मानला जातो. एक 60-70 किलोमीटरची लांबी या ठिकाणी आहे. परंतु तो गोव्याचा जो भाग आहे तो एक प्रकारचा रिया टाईपचा किनारा आहे. ठीक आहे. तिथं पण लिहून ठेवा, गोव्याचा जो किनारा आहे तो गोव्याचा किनारा रिया टाईपचा आहे. मग येतो आपण कन्नड किंवा कर्नाटकची कारवार किनारपट्टी. काय येते? कारवार. कर्नाटकला काय म्हणलं जातं? कारवार. कारवार किनारपट्टी. या कारवार किनारपट्टीवरती, ठीक आहे, कारवार किनारपट्टी ही कारवार किनारपट्टी ही 3 गोष्टींसाठी खूप फेमस आहे. ठीक आहे. 3 गोष्टींसाठी खूप फेमस आहे. एक म्हणजे या ठिकाणी आयरनच्या खूप मोठ्या खाणी आहेत, म्हणजेच आयरन रिच आहे, लोहयुक्त आहे, लोह खनिज युक्त आहे. आणि त्याचा रिझन म्हणजे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सापडणारा धारवाडी खडक आणि जांबा खडक. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, या प्रदेशामध्ये शरावती नदीवर 257 मीटर हाईटचा, शरावती नदीवर 275 मीटर हाईटचा, ठीक आहे, गिरिसप्पा धबधबा आहे. 275 मीटर
उंचीवरून एक धबधबा खाली पडतो. त्या धबधब्याला नाव दिलं जातं गिरिसप्पा. गिरिसप्पा. याला जोग फॉल पण म्हणतात. याला जोग फॉल पण म्हणतात. हा भारतातील सर्वात उंचावरून पडणारा खाली 12 महिने पडणारा हा धबधबा आहे. हंगामी धबधबा नाही आहे. हा हंगामी धबधबा नाही. याला बघूनच भीती वाटते. भयंकर आवाज करतो गिरसप्पा धबधबा. ठीक आहे. आपल्या कोकणापेक्षाही इथला जो प्रदेश आहे तो खूप हार्ड आणि रॅश प्रदेश आहे. खूप मोठ्या प्रमाणात खडकाळ प्रदेश आहे. कधी कधी काय काय भागात तर त्याची रुंदी अगदी 8-8 किलोमीटरचीच राहिलेली आहे. म्हणजे पश्चिम घाटाच्या काही काही डोंगर रांगा कर्नाटकाच्या प्रदेशात एवढ्या आतमध्ये शिरतात, पार अगदी समुद्राच्या किनारा आणि सह्याद्री किंवा समुद्राचा किनारा आणि पश्चिम घाट याच्यामध्ये फक्त 8 किलोमीटरचं अंतर शिल्लक ठेवतात. आपल्याकडे तरी 30-40 किलोमीटर राहतं. कर्नाटक गेल्यानंतर कर्नाटकाचा फक्त 8 किलोमीटरचा पार्ट राहतो. खूप हार्ड आणि रॅश भाग आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर ह्याला जनरली म्हणलं जातं, ठीक आहे, याला म्हणलं जातं की हा प्रदेश एक प्रकारे खडकाळ प्रदेश म्हणून खास ओळखला जातो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तिसरा सगळ्यात प्रदेश आणि सगळ्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे या प्रदेशात या प्रदेशात जांबांचे निक्षेपण असलेले पठार जास्त आहेत. नाही लिहिलं तरी चालतं, एवढं काय बघत नाही. ठीक आहे. असं कर्नाटकचं सोडून दे, एवढं काही विशेष नाहीये. त्याच्यानंतर कर्नाटकच्या दक्षिणेकडे असते ते म्हणजे मलबार पट्टी. या मलबारमध्ये याला जनरली आपण म्हणतो केरळची किनारपट्टी. तर केरळची किनारपट्टी, त्याला मलबार किनारपट्टी म्हणतात, ही कन्नौर पासून कन्याकुमारी पर्यंत आहे. आणि विशेष म्हणजे ही जवळपास 550 किलोमीटर लांबीची आहे. 550 किलोमीटर लांबीची आहे. तर कन्याकुमारीची किनारपट्टी म्हणून याला ओळखलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी पुन्नई, पेरियार, पंबा अशा नद्या आहेत. पुन्नई, पेरियार आणि पंबा. नाव काय भारी आहे ना. तर पुन्नई नदी हे तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, एक खिंड येतं, याला पालघाटची खिंड म्हणतात. पालघाट खिंडीतून पश्चिम वाहिनी नदी म्हणजे पुन्नई. पेरियार नदी सुद्धा अन्नामलाईच्या एरियातून वाहते. ठीक आहे. पेरियार डॅम त्याच्यावरती फेमस डॅम आहे. हा जो प्रदेश आहे केरळच्या प्रदेशाचा, हा केरळच्या प्रदेशाचा भाग मात्र दंतूर नाहीये, हा सरळ आहे. हे एक वैशिष्ट्य आहे बरं का केरळचं. माहिती नाही का असं वैशिष्ट्य तयार झालेलं आहे, पण जॉग्राफिकली तर असं मानलं जातं की वाळूचं संचयन खूप जास्त झालेलं आहे. वाळूचं संचयन झाल्यामुळं केरळची जी किनारपट्टी आहे ती थोडीशी सरळ तयार झालेली आहे, ही दक्षिणेकडची. असो, या प्रदेशामध्ये बॅक वॉटर म्हणजेच उथळ खाजनाचा प्रदेश, त्याला कायले म्हणतात, सरळ आहे. या प्रदेशामध्ये कायले आहेत. कायले म्हणजे काय रे माहिती आहे का? कायले काय असतात? तर समजा आता ही किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीच्या प्रदेशात एखादा सपोज असा भाग तयार झाला. ठीक आहे. एखादा सपोज असा भाग तयार झाला तर काय होतं माहिती आहे का? इथं सगळा समुद्र आहे. ठीक आहे. हा सगळा समुद्र आहे. ठीक आहे. या प्रदेशामध्ये काय होतं की पाणी भरलं जातं. मग हे पाणी ज्यावेळेस भरलं जातं ना, तर या पाण्याच्या प्रदेशामधून लोक काय करतात, मानवनिर्मित असे कॅनल तयार करून ठेवतात. म्हणजे ज्यावेळेस समुद्राचं पाणी आतमध्ये शिरतं त्यावेळेस ते समुद्राचं पाणी आतमधून कॅनल तयार करून इथपर्यंत आणलं जातं.
हे मानवनिर्मित कॅनल असतात असे. म्हणजे समुद्राचं पाणी आतमध्ये आलं ना भरतीच्या वेळेस, तर भरतीच्या वेळेस पाणी परत अगदी आतपर्यंत जातं. आणि ज्यावेळेस ओटीच्या वेळेस पाणी ऑटोमॅटिक मागं मागं सरकलं जातं. मग ओटीच्या वेळेस काय करतात, इथे लोक बांध बांधतात. या प्रत्येक ठिकाणी काय असतो, असा एक बांध असतो. म्हणजे समुद्र इथून मागे सरकतो, समुद्र इथून मागे सरकतो, ठीक आहे, पण इथलं पाणी संपत नाही, इथं पाणी तसंच मेंटेन ठेवलं जातं. मग ज्यावेळेस समुद्र परत असा वरती येतो, परत वरती आल्यानंतर या प्रदेशात परत पाणी तो आतमध्ये शिरवतो. इंटरेस्टिंग पार्ट आहे. असा भाग आपल्या महाराष्ट्रात नाही तयार होऊ शकत, बिकॉज ऑफ आपल्याकडची किनारपट्टी सपाट नाहीये. इथली किनारपट्टी थोडीशी सरळ आहे, सपाट आहे. हे केरळचं खास वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्या प्रदेशामध्ये काय सापडतात, तर कायले सापडतात. कायले म्हणजे एक प्रकारे, ठीक आहे, कायले म्हणजे भरतीच्या पाण्याचा प्रदेश. भरतीचं पाणी आतमध्ये शिरतं, मग माणसाने त्या भरतीच्या पाण्यावर काय तयार करून ठेवले, कॅनॉल बांधले. आणि या कॅनॉलच्या प्रदेशाला आपल्याकडे, त्यांच्याकडे जनरली कायले म्हणतात. ठीक आहे, आपल्याकडे कॅनॉल्स म्हणतात. इथं कालवे तयार, म्हणजे तळी तयार केले आहेत. मग आता कधी कधी काय केलं, सपोज आता इथे एखादं तळ आहे, म्हणजे किनारपट्टीवरतीच इथे एखादं तळ आहे, ठीक आहे, दुसरं एखादं तळ आहे. मग ही जी लिंक आहे ना, ही लिंक ह्याला जोडून टाकायची. याची लिंक कुठं जोडवायची, याची लिंक इथं जोडून टाकायची, याची लिंक इथं जोडवायची. मग इथून याची एकत्र लिंक तयार करायची. म्हणजे नुसतं जाळ आहे एक प्रकारची. म्हणजे इथे एखादा प्रदेश तयार आहे, तर ह्याची लिंक ह्याला जोडून टाकायची. म्हणजे एक प्रकारे इथल्या माणसाला आरामशीर ह्याच्या आतमधून प्रवास करता येऊ शकतो. इथं रस्त्याने जायची गरजच नाही, रस्त्याने जायची गरजच नाही. का, कारण की गरजच नाही तिथं. त्या ठिकाणी मॅक्सिमम रस्त्यापेक्षा कायल्यांमधून वाहतूक जास्त चांगली आहे, विदाउट एनी ट्रॅफिक. ठीक आहे, एक प्रकारे त्या जाळ्या तिथं खूप छान तयार झालेलं आहे. ह्यालाच म्हणलं जातं कायले, समुद्राच्या किनारी तयार केलेले कॅनॉल्स. ठीक आहे, त्याला कायला म्हणतात. ओके, हे सगळे कालवे, हे सगळे कालवे, हे सगळे तळी एकमेकांना जोडलेले आहेत. आणि लोक त्याच्या आजूबाजूला जास्त राहतात. ठीक आहे, आजूबाजूला राहतात. मग अशा ठिकाणी अष्टमुडी आणि वेंबनाड सरोवर हे महत्वाचे असे, जसं आता वेंबनाड सरोवर आणि अष्टमुडी सरोवर, हे वेंबनाड आणि अष्टमुडी सरोवर हे दोन सरोवर केरळमधले सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्वाचे असे सरोवर आहेत. तर हे दोन सरोवर कुठले आहेत, केरळ. तर केरळमधले तटवर्ती प्रदेशातले सरोवर लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तटवर्ती प्रदेशातले लक्षात ठेवायचे. तर हा झाला, हा झाला तुमचा केरळचा मलबार किनारपट्टीचा भाग. आणि इथं मोठ्या प्रमाणात जांभ्याचे पठार सुद्धा मोठ्या प्रमाणात सापडतात. तसंच वाळूच्या टेकड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. ठीक आहे, वाळूचा भाग सुद्धा. ठीक आहे, ओके. ओके, चला आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, समुद्रबुड जमिनीचा भाग समजणं गरजेचं आहे. तर भारताचा हा जो किनारा आहे, या भारताच्या हा जो किनारा आहे, ठीक आहे, पश्चिम किनारा. तर पश्चिम किनारा ज्या ठिकाणी आहे, त्या किनाऱ्याच्या समोरच, त्या किनाऱ्याच्या समोरच या प्रदेशात एक अशी समुद्रबुड जमीन आहे. पश्चिम किनाऱ्याच्या समोर, ठीक आहे, पश्चिम किनाऱ्याच्या समोर पश्चिम किनाऱ्याच्या समोर, आता जरा मोठं लक्षात येईल, याला समुद्रबुड जमीन म्हणतात. काय म्हणतात पोरांनो, समुद्रबुड जमीन. का बरं ही अशी का जमीन तयार झाली? ऍक्च्युअल मध्ये ही जमीन समुद्राच्या खाली बुडलेली आहे. ठीक आहे, ही जमीन जी आहे ती समुद्राच्या खाली बुडलेली, जे की तुम्हाला मी महाराष्ट्राचं शिकवत असताना सांगितलं होतं की आपला पठार दोन भागात तुटलेला आहे. ठीक आहे, आपला पठार दोन भागात तुटलेला आहे. या
भारताच्या पठाराच्या समोरची बाजू हिचं निमज्जन झालेलं आहे, म्हणजे ही बाजू खाली गेलेली आहे, ही बाजू खाली गेलेली आहे आणि या ठिकाणी समुद्राचं अतिक्रमण झालेलं आहे. म्हणजे हा ऍक्च्युअली जुन्या काळात पठाराचा भाग होता, जो पठाराचा भाग आता समुद्राच्या खाली मस्तपैकी समुद्राच्या आत बुडलेला आहे. हा समुद्राच्या आत बुडल्यामुळं त्या प्रदेशामध्ये एक समुद्र बुड जमीन तयार झालेली आहे. समुद्र बुड जमीन म्हणजे समुद्राच्या जवळ असलेली किंवा समुद्राच्या जवळ खाली बुडलेली जमीन. ठीक आहे, त्याला भूखंड मंच म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता जे विद्यार्थी अंकुर बॅच मधले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना मी काल परवाच्याच लेक्चरमध्ये समुद्रात खाली बुडलेला जमिनीचा प्रदेश समजून सांगितला होता, शनिवारच्या लेक्चरमध्ये, बरोबर की नाही. समुद्र बुड जमीन, त्याला खंडांत मंच किंवा खंडाचा मंच म्हणून सुद्धा ओळखलं जातं. समुद्र बुड जमीन किंवा खंड उतार समुद्राच्या जवळचा भाग म्हणून ओळखला जातो. याची मुंबईच्या जवळ सर्वात जास्त रुंदी आहे. मुंबई जवळ लिहून घ्याल, मुंबई जवळ याची रुंदी 350 किलोमीटर आहे. या प्रदेशात गाळाचे संचयन प्लस जीवाश्म इंधन सापडतात, म्हणजे कच्चे तेल प्लस नैसर्गिक वायू. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा प्रदेश या प्रदेशामध्ये आहे, यालाच बॉम्बे हाय म्हणतात. तर आपल्या किनारवर्ती प्रदेशाच्या जवळ हा भाग आहे, समुद्रात बुडलेला भाग आहे बरं का, आणि हा स्पष्टरित्या दिसतो. तुम्ही 8वीच्या पुस्तकात बघत असेल तर तुम्हाला तिथं हा स्पष्टरित्या दिसतो. म्हणजे तुम्हाला एकंदरीत सगळा डिटेल पार्ट तुम्हाला मी कव्हर करून दिलेला आहे. आता तुम्हाला वेगळं बघायचं काहीच गरज नाही, आता सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर कट तुम्हाला दिलेल्या आहेत. क्लिअर झाले. आता येऊ पूर्व किनारपट्टी. भारताची पूर्व किनारपट्टी. तर ही जी पूर्व किनारपट्टी आहे, या पूर्व किनारपट्टीमध्ये आता बघा, हिथं आहे आपला भारताचा भाग, बरोबर की नाही रे बाबांनो. आता हिथं आहे कन्याकुमारी. हा काय कन्याकुमारीचा पर्श. तर इथं काय, तर एक नदी आहे, त्याला म्हणलं जातं सुवर्णरेखा. आता आपल्याला सुंदरबन कन्सिडर करायचं नाही, मी परत एकदा सांगतो, सुंदरबन कन्सिडर करू नका. सुंदरबन कन्सिडर यासाठी करत नाहीत कारण की किनारपट्टीच्या प्रदेशाचा तो सुंदरबनचा भाग जो आहे तो ऑलरेडी गंगेच्या मैदानामध्ये येतो. ओके, तुम्ही म्हणाल की सर मग सुंदरबनच्या प्रदेशात समुद्र नाही का, तो आहे की मान्य आहे, पण सुंदरबनचा समुद्र किनारा जो आहे समुद्र, ओके, तो भाग घेतला जातो गंगेच्या खोऱ्यात. आपल्याला बघायचा आहे किनारपट्टीचा प्रदेश. लक्षात आलं का. आपल्याला सुंदरबन नाही बघायचं आहे, सुंदरबन कशाने येतो, गंगेच्या खोऱ्यात येतो. आपल्याला बघायचा आहे फक्त पूर्व किनारपट्टीचा भाग. ठीक आहे, तर पूर्व किनारपट्टीचा भाग हा सुवर्णरेखापासून तर कन्याकुमारीपर्यंत येतो. याच्यामध्ये जर राज्य बघितले तर सुवर्णरेखाच्या एरियामध्ये थोडासा वेस्ट बेंगॉलचा भाग थोडा येतो, त्यानंतर ओडिसाचा भाग येतो. ठीक आहे, कशाचा भाग येतो, तर ओडिसाचा, वेस्ट बेंगॉल, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. वेस्ट बेंगॉलचा भाग थोडा आपल्याला कमीच बघायचा आहे, आपल्याला मेन फोकस ठेवायचा आहे ओडिसा. आपल्याला ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा ह्या तीनच राज्यांचा भाग बघायचा आहे. वेस्ट बेंगॉलचा भाग बिलॉंग करतो सुंदरबनची, कुणाशी, सुंदरबनच्या प्रदेशाशी. तर आता आपण स्टार्ट करूया ओडिसाचं किनारपट्टीचा प्रदेश. तर ओडिसाची जी किनारपट्टीचा प्रदेश आहे त्याला उत्कल मैदान असं म्हणतात. याला काय म्हणतात, या ओडिसाचा जो प्रदेश आहे या भागाला उत्कल मैदान म्हणतात. उत्कल मैदान. ठीक आहे, गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशापेक्षा हा थोडासा वेगळा आहे.
ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये महानदीचं त्रिभुज प्रदेश होतो, महानदीचा त्रिभुज प्रदेश, म्हणजे या प्रदेशामध्ये महानदी सुद्धा येते. तसंच महानदीच्या त्रिभुज प्रदेशासोबत चिल्का हे सरोवर, आपल्या भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर, भारतातील सर्वात मोठं सरोवर चिल्का, म्हणजे महानदीचा त्रिभुज प्रदेश, चिल्का हा सरोवराचा भाग. ठीक आहे, महानदीचे अफाट, ठीक आहे, आणि मोठे मोठे उपफाटे, म्हणजे महानदीची सुद्धा वितरिका आहे बरं का. महानदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये महानदीची सुद्धा एक वितरिका आहे. आता तुम्ही गंगेची वितरिका ऐकली असेल, गंगेची वितरिका कोणती? हुगळी. तर महानदीची जी वितरिका आहे तिचं नाव आहे कटजुरी. ठीक आहे, काय? कटजुरी ही महानदीच्या त्रिभुज प्रदेशातील सर्वात मोठा फाटा, म्हणजे महानदीच्या पाण्यातून बाहेर पडणारा फाटा म्हणून ह्याला ओळखलं जातं. ह्याला म्हणलं जातं कटजुरी. तसंच वाळूच्या टेकड्या आहेत, चिल्का सरोवर आहे. ठीक आहे, चिल्का सरोवरात दया आणि भार्गवी नावाच्या नदी येऊन मिळते, आणि चिल्का सरोवराच्या दक्षिणेकडे एक ऋषिकुल नदी येऊन मिळते. कुठली? ऋषिकुल नदी. तर इथे एक ऋषिकुल नदी आहे. तर ही जी ऋषिकुल नदी आहे, ही ऋषिकुल नदी ओडिसाच्या किनारपट्टीची दक्षिण सीमा मानली जाते. म्हणजे सुवर्णरेखा नदीपासून तर ऋषिकुल नदीपर्यंत उत्कल मैदान आहे. विषय खतम, डोक्यात घुसले? ऋषिकुल आणि सुवर्णरेखा यांच्यामध्ये ओडिसाचं मैदान आहे, ज्या ओडिसाच्या मैदानाला उत्कल मैदान म्हणतात. उत्कल मैदानात चिल्का सरोवर, जे भारतातील सर्वात मोठं खाजण आहे. ठीक आहे, गोड्या खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, गोड्या पाण्याचं नाही. चिल्का सरोवराचा भारतात एक नंबर आहे बरं का, आणि ह्याची लांबी जवळपास 65 किलोमीटरची लांबी आहे. नुसतं बोक्याच्या बोक्याच्या. ठीक आहे, लय लांबच्या लांबी याची. ठीक आहे, लक्षात? ठीक आहे, मग आता ओडिसाच्या दक्षिणेकडे कोणतं पॉईंट लक्षात आलाय का? जर लक्षात आला तर थांबतेच चला जरा, म्हणजे मला लक्षात येतं की तुम्हाला समजलंय की नाही समजलंय ते. क्लिअर? आता त्याच्या दक्षिणेकडचा जर भाग आपण बघितला तर ह्याला म्हणतात आंध्र प्रदेश. ऋषिकुल नदीपासून तर दक्षिणेकडे, ठीक आहे, ऋषिकुल नदीपासून दक्षिणेकडे आंध्र प्रदेशच्या आणि तमिळनाडूच्या बॉर्डरमध्ये असलेला एक सरोवराचा प्रदेश आहे, पुलिकत सरोवर. ठीक आहे, या प्रदेशात असलेल्या पुलिकत सरोवरापर्यंत आंध्र प्रदेशची किनारपट्टी आहे, आणि पुलिकत सरोवरापासून खाली कन्याकुमारीपर्यंत तमिळनाडूची किनारपट्टी आहे. आता आंध्र प्रदेशची किनारपट्टी नीट समजून घ्या. आंध्र प्रदेशची किनारपट्टी ही थोडक्यात अशा स्वरूपाची आहे. ठीक आहे, आंध्र प्रदेशची किनारपट्टी अशी आहे. इथं पुलिकत सरोवर आहे, आणि इथं ऋषिकुल नदी आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट, ऋषिकुल नदीपासून तर पुलिकत सरोवराचा जो भाग आहे इथपर्यंत, जरी आपण त्याला आंध्र प्रदेशची किनारपट्टी म्हणत असलो तरी त्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीमध्ये इथे गोदावरी नदी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, इथं आहे गोदावरी, इथं आहे लेकाची कृष्णा, आणि इथं आहे पेन्नेरू. म्हणजे हे एवढ्या नद्या आहेत. कुठं? एवढ्या नद्या. तर गोदावरी पासून तर ऋषिकुल पर्यंत हा जो रिजन आहे याला म्हणलं जातं उत्तर सरकार. ठीक आहे, भले ही आंध्र प्रदेशची किनारपट्टी आहे, आंध्र प्रदेश राज्यात असलेली किनारपट्टी, पण याला म्हणलं जातं उत्तर सरकार. ठीक आहे, काय म्हणलं जातं? उत्तर सरकार. तुम्हाला लक्षात आलं का? याला काय म्हणतात? उत्तर सरकार. तर इथं जो रिजन तुम्हाला दिसतोय गोदावरी ते कृष्णा, हा जो पार्ट आहे या पार्टला म्हटलं जातं काकीनाडा. हा सेकंड पार्ट, दिस इज कॉल्ड काकीनाडा. जरी ह्याला आंध्र प्रदेशची किनारपट्टी म्हणतात तरी त्याचे काही सब पार्ट आहेत. तर उत्तर सरकार, काकीनाडा,
ठीक आहे, काकीनाडा. आणि कृष्णा नदीपासून तर दक्षिणेकडे पुलिकत सरोवरापर्यंत हा जो रिजन आहे ह्याला म्हणलं जातं कोरोमंडल. मग तुम्ही म्हणाल सर कोरोमंडल, कोरोमंडल तर तामिळनाडूमध्ये येतं तर नाही, मी तुम्हाला राज्यानुसार सांगतो की नाही. तर कोरोमंडलचा उत्तरेकडचा भाग हा आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदीपर्यंत सुद्धा कन्सिडर केला जातो. तर हा कोरोमंडलचा उत्तर भाग आहे, त्याला उत्तर कोरोमंडल म्हणतात. तमिळनाडूतला कोरोमंडल पण आहे, तमिळनाडूची पूर्ण बॉर्डरच कोरोमंडल आहे असं म्हणा. पुलिकत सरोवरापासून तर दक्षिणेकडे असलेल्या कन्याकुमारीपर्यंत, ठीक आहे, कन्याकुमारीपर्यंत हा पूर्ण जो रिजन आहे हा सगळाच्या सगळा ओरिजिनल कोरोमंडल आहे. तसं तर कोरोमंडल विचार केला तर कन्याकुमारीपासून तर कृष्णा नदीपर्यंत कन्सिडर केला जातो. ओके, कन्याकुमारी ते कृष्णा नदीपर्यंत कोरोमंडल कन्सिडर केला जातो. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर. हा, पण आपल्याला काय बघायचंय, आपल्याला आंध्र प्रदेशचाच विचार करायचा आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आलं तर शिकल नदीपासून गोदावरीपर्यंत उत्तर सरकार, गोदावरी ते कृष्णा काकीनाडा, ठीक आहे, गोदावरी ते कृष्णा काकीनाडाचा प्रदेश. या गोदावरी आणि कृष्णाच्या मध्ये एक गोड्या पाण्याचं सरोवर आहे ज्याला म्हणलं जातं कोलेरू सरोवर. गोड्या पाण्याचं सरोवर आहे, गोड. कुठलं आहे, कोलेरू सरोवर. आणि कृष्णा नदीपासून, ठीक आहे, कृष्णा नदीपासून गोदावरी, कृष्णाच्या मध्ये कोलेरू, आणि कृष्णा तर पुलिकेत सरोवरच्या मध्ये हे पेन्नरू नदी. याला कोरोमंडलचा उत्तर किनारा म्हणतात. आणि पुलिकेत सरोवरापासून दक्षिणेकडे या कोरोमंडलच्या भागापर्यंत, सॉरी कोरोमंडल म्हणतो, कन्याकुमारीच्या भागापर्यंत कोरोमंडलचा भाग म्हणून ओळखला जातो. या कोरोमंडल किनारपट्टीवरती हिवाळ्यात पाऊस भरपूर पडतो. हिवाळ्यात पर्जन्य भरपूर पडते, भरपूर पर्जन्य असतं त्या प्रदेशात, भरपूर. हिवाळ्यात पर्जन्य भरपूर पडतं. पॉइंट लक्षात आले. म्हणजे ऊत आलेला असतो अक्षरशः, बदा 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 पाऊस पडतो इथं. ठीक आहे, हे हिवाळ्यात पर्जन्य या ठिकाणी पडतं. तर आता मला तरी असं लक्षात येतंय किंवा असं वाटतंय की आता तुमच्या डोक्यात शिरत असेल की हा बाबा हे एवढे एवढे पॉइंट्स आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत. अत्यंत म्हणजे अत्यंत. आणि हेच घटक आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, हेच पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे, आणि याच्यावरतीच सगळ्या तुमच्या गोष्टी डिपेंड आहेत. आता सो तुम्हाला पश्चिम किनारपट्टीचा हा प्रदेश लक्षात येतोय. मग कोरोमंडल किनारपट्टीलाच तामिळनाडूचा प्रदेश म्हणतात. तर या तामिळनाडूचा जो प्रदेश आहे या ठिकाणी कावेरी नदी, कावेरी अम्मा, कावेरी नदी चा त्रिभुज प्रदेश या प्रदेशात आहे. कावेरीचा त्रिभुज प्रदेश या भागात येतो. ठीक आहे, लक्षात. कावेरीचा भाग लक्षात येतो. आणि जर ह्याचा समुद्रबुड जमीन बघितली तर समुद्रबुड जमीन खूप कमी ह्याला, ह्याला समुद्रबुड जमीन असून नसल्यासारखी. फक्त इथं गोदावरी आणि कृष्णाचे जे त्रिभुज प्रदेश आहेत, आता बघा या ठिकाणी कुठले कुठले त्रिभुज प्रदेश तयार झालेले आहेत. तर इथून जर असा जर विचार केला आपण, तर बघा इथं इथं थांबू आपण. इथं गोदावरी नदी अशी येते आणि इथं मिळते. ठीक आहे, तर गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात दोन फाटे पडतात, हे लक्षात ठेवा. गोदावरी नदी ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळते तर दोन फाट्यात जाऊन मिळते. ठीक आहे, गोदावरी जेव्हा ओके नदी, गोदावरी नदी ज्यावेळेस पूर्व घाटाला फोडते आणि पूर्व घाटाला फोडून ज्यावेळेस त्या प्रदेशामध्ये एंट्री करते तर त्याच्यात दोन फाटे पडतात. ठीक आहे, लक्षात. तर त्या फाट्यांना गौतमी आणि वशिष्ठी असं म्हणतात. गौतमी आणि वशिष्ठी, हे पण काही लोकांना आज कळलं असेल.
तर गौतमी गोदावरी आणि वशिष्ठी गोदावरी अशा दोन फाटे या ठिकाणी मिळतात. तर जेव्हा कृष्णा नदी येऊन मिळते, तर कृष्णा नदी 3 फाट्यांमध्ये मिळते. तर 3 फाट्यामुळे मिळाल्यामुळं कृष्णा आणि ह्या कृष्णाचा जो त्रिभुज प्रदेश आहे ना पोरांनो, ह्या त्रिभुज प्रदेश मोराच्या पंजासारखा आहे. मोराच्या पंजाच्या आकारासारखा आहे. मोराच्या पंजाच्या आकारासारखा असा त्रिभुज प्रदेश आहे. कोणाचा? तर कृष्णा नदीचा. कावेरीचा नाही, कावेरी नॉर्मल आहे, महानदी नॉर्मल आहे. तर इथं कावेरी आहे दक्षिणेकडे. कावेरीचा विस्तृत आहे आणि इकडे महानदीचा तर काय सांगायचीच गरज नाही. महानदीचं तर खतरनाक आहे, तिथं खाली चिल्का आहे. तर तुम्हाला इथं चिल्का सरोवर, महानदी, त्रिभुज प्रदेश. आता इथं तुम्हाला ह्या डायग्राम वरनं काय लक्षात येते की कोणत्या कोणत्या नदीने तुम्हाला इथं त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. तर इथं गोदावरी, कृष्णा, इथं कावेरी आणि महानदी अशा 4 महत्वाच्या नद्या आहेत, ज्या नद्या पठारावरून वाहतात आणि पठारावरून वाहून बंगालच्या उपसागराला मिळतात. मिळत असताना या पूर्व घाटाला फोडतात आणि पूर्व घाटाला फोडून त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात द्रवाचा संचय केलेला आहे. त्यातल्या गोदावरी आणि कृष्णा ही जवळ आहे, त्याच्यामुळे इथं संचय जास्त झालेला आहे. या प्रदेशामध्ये गाळाचा संचय बराच मोठा झालेला आहे आणि ह्यालाच जुना गाळ म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात? जुना गाळ म्हणतात. या जुन्या गाळामध्ये इंधन सापडलेलं आहे. जसं बॉम्बे हायला सापडले तसं इथं सुद्धा खनिज तेल सापडलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा खनिज तेल सापडले आहे. यालाच केजी बेसिन म्हणतात. किरण गायकवाड नव्हे, किरण गुरुजी नव्हे, ठीक आहे. केजी बेसिन म्हणतात त्याला, ठीक आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा की याच्या दक्षिणेकडे भारताचा जो दक्षिण भाग आहे त्याच्या साईडला इथे श्रीलंका आहे, ठीक आहे. काय हा जो श्रीलंका आहे, ह्या श्रीलंकेच्या आणि या रामेश्वरमच्या, इथं रामेश्वरम आहे आणि इथं श्रीलंकेचा जाफना प्रांत आहे, ठीक आहे. रामेश्वरम आणि जाफना प्रांत आणि या जाफना प्रांत मधील असलेली या ठिकाणी कोणता आहे? पाल्कचा उपसागर आणि पाल्कची समुद्रधुनी. पाल्कचा उपसागर, पाल्कची समुद्रधुनी, कारण की इथलं जे पाणी आहे इथलं बंगालचं उपसागर आणि हिंदी महासागराला जोडतं पाल्कची समुद्रधुनी. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे पवित्र मानला गेलेला राम सेतू या प्रदेशात आहे, ठीक आहे. सीतामातेला आणण्यासाठी रामाने आपली वानर सेना घेऊन श्रीलंकेवर अटॅक केला होता, ठीक आहे. तर ही रामसेतूची इथं भाग आहे आणि या रामसेतूच्या प्रदेशात जो भाग आहे यालाच मन्नारचे आखात म्हणतात. आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मन्नार लेखाचं आपल्याकडे नाही, मन्नार श्रीलंकेमध्ये, मन्नारचं बेट श्रीलंकेला आहे, पण आपण ह्याला मन्नारचा आखात म्हणतोय अभिमानानं, मन्नारचे आखात. आणि याच मन्नारच्या आखातात इथं एक वैगई नावाची नदी इकडे जाऊन मिळते. कावेरी नाही, कावेरी याच्यावरती, वैगई इकडं खाली दक्षिणेकडे जाऊन मिळते. जे की मी तुम्हाला घाट शिकवत असताना सांगितलं होतं. तर आता मला तरी वाटतं की आता काय राहिलंच नाही, आता राहिलं भारतीय बेटे. तर उद्याच्या लेक्चरला भारतीय बेटे होतील, ठीक आहे. तुम्हाला जो काही भाग मी शिकवलेला आहे तो लक्षात ठेवा, ठीक आहे. तर तुमचा आता टेस्टचा फेस्टिवल स्टार्ट होईल, टेस्ट फेस्टिवल. तर तुम्हाला सांगून काही टॉपिक दिले जातील आणि या टॉपिक्सवर तुमच्या टेस्ट होतील, ठीक आहे. आणि तुमच्या टॉपिक्सवरती काय होतील? टेस्ट होतील. तर हे जरा थोडंसं टेस्टवरती आपण कॉन्सन्ट्रेशन ठेवू की जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित लक्षात येईल. असो,
तर हा जो टेस्ट फेस्टिवल आहे तो लवकरच सुरू होईल तुमचा. आता महिन्याच्या शेवटी 4 ते 5 दिवस आपण फक्त शिकणार पण आहोत आणि थोडं रिव्हिजन तुम्हाला स्वतः पण करायची आहे. ठीक आहे, स्वतःहून ठरवा की आपल्याला महिन्याच्या शेवटचे 4-5 दिवस, म्हणजे आता मी काय ते चमच्यानं भरवणार नाही तुम्हाला, लोकांना सांगत नाही बसणार की बाळांनो तुम्हाला हे असं करायचं आहे. तुमचा दर महिन्याला शेड्यूल असला पाहिजे. तुमची अजून पुढे एक्झाम डिक्लेअर झालेली नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जे जे पॉईंट्स मला द्यायचे आहेत, सांगायचे आहेत, ते सगळे पॉईंट्स हेच आहेत की शेवटचे 4 दिवस महिन्यात तुम्ही जे काही शिकलात ते सगळं रिवाईज करायचं आणि कृपया करून पटापट लेक्चर बघत येत चला. टाइमपास जास्त करायचा नाही इकडे तिकडे. जे तुमचं बॅच तुम्ही घेतलेली त्या बॅचला तुम्ही पूर्णपणे पहिले बघायला सुरुवात करा. ठीक आहे, चला थँक्यू. परत भेटू आपण 5:30-6ला हिस्ट्रीसाठी 1857चा उठाव. ठीक आहे, चलो थँक्यू.